पुसद तालुक्यातील माळपठार भागात असलेल्या लोहारा इजारा येथे वर्षावासातील बुद्ध आणि त्याचा धम्म हा पवित्र ग्रंथ वाचन समाप्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रमुख पाहुणे तथा उपस्थित यांच्या वतीने तथागत गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतिबा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले। तसेच समता सैनिक दलाच्या महिला तुकडीने पंचशील ध्वजाला मानवंदनापर सलामी दिली। अध्यक्षस्थानावरून बोलताना ॲडव्होकेट अप्पाराव मैंद म्हणाले की तथागताचा धम्म हा दुसरा तिसरा काही नसून विज्ञानरूपी सद्धम्म आहे। बुद्ध धम्माची कास धरल्यास संपूर्ण मानव जातीचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 साली दीक्षा देऊन नवक्रांती केल्याचे नमूद केले। तसेच अनेक उपस्थित वक्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले। यावेळी प्रामुख्याने ॲडव्होकेट अप्पाराव मैंद, सरपंच सुदामराव चिरंगे, खंडाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार देवीदास पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य भोलानाथ कांबळे, पंचायत समिती सदस्य सुधाकर कांबळे, पोलीस पाटील बापूराव कांबळे, शरद ढेमरे, गौतम वाहोळे जाधव, पोलीस पाटील, संघटनेचे अध्यक्ष पवार, सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रदीप देशमुख, उपाध्यक्ष गजानन तर्फे, व्हॉइस ऑफ मीडियाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष राजेश ढोले, उपाध्यक्ष विजय नखाते, सरपंच शेळके, सिद्धार्थ कांबळे, तलाठी ग्रामसेवक होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू कांबळे यांनी तर आभार पोलीस पाटील धम्मदीप पाईकराव यांनी केले। धर्माचा स्थान जर पाहिला आपण तर आपल्याला त्या पंचशिलेमध्येच सर्व स्थान आलेले आहे। मी चोरी करणार नाही, मी व्यभिचार करणार नाही, मी खोटं बोलणार नाही, मी जे काही मदिरापान करणार नाही, हे या पंचशिलेमध्येच। आणि जर करता आपण पुस्तकं नव्हती, विज्ञानही प्रगत नव्हतं, अशा परिस्थितीमध्ये बुद्धाला जी ज्ञान प्राप्ती झाली, आपण नेहमी म्हणतो ज्ञान प्राप्ती झाली, काय प्राप्ती झाली, काय मिळालं तर बुद्धाला? बुद्धगयेला त्यांनी जे चिंतन केलं, चिंतनामध्ये काय मिळालं ते चिंतन, त्याबद्दल आपण नेहमी म्हणतो की बुद्धाला ज्ञान प्राप्ती झाली आणि त्यानंतर हा धम्म स्थापन झाला। आणि हा धम्म स्थापन झाल्यानंतर या धम्माचं जे ज्ञान आहे हे सर्वत्र पसरलं पाहिजे म्हणून त्यांनी हा संघाची स्थापना केली। पहिल्यानं बुद्ध झाले, त्याच्यानंतर पहिला धम्म, बुद्ध आणि मग संघाची स्थापना झाली। आणि संघाला सांगितलं की तुम्ही फिरत राहा आणि ज्ञान देत राहा। TV4 न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक यांचा रिपोर्ट।